रिक्षा, हलके माल वाहतूक वाहन व सर्व परिवहन संवर्गातील वाहनांना थकीत ई-चलन सरसकट माफ करण्याबाबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। वाहतूक शाखेतर्फे झालेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहर व जिल्ह्यात ई-चलन व दंड प्रलंबित आहे। रिक्षा चालक, हलके माल वाहतूक वाहन चालक तसेच सर्व परिवहन संवर्गातील वाहनधारकांवर यामुळे प्रचंड आर्थिक भार आला आहे। अनेक चालक कर्जबाजारी झाले असून याच आर्थिक ओझ्यामुळे काही रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे। म्हणून वाहतूक संघटना संयुक्त महासंघ शासनाकडे सर्व चालकांचे थकीत ई-चलन व दंड सरसकट माफ करणे, यापुढे ई-चलन दंड प्रक्रिया सोपी व पारदर्शक स्वरूपात ठेवावी या मागण्या करण्यात आल्या। ही सवलत मिळाल्यास हजारो वाहनधारकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्यावरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल। या प्रसंगी महासचिव प्रदीप शिंगे, कमिटी सदस्य महबूब शेख, प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना रिक्षा चालक, माल वाहतूक चालक आणि परिवहन संवर्गातील सर्व चालकांसाठी जे फोटोशूट ई-चलन दंड, जर आपल्याला माहीत असेल फोटोशूट ई-चलन दंड महाराष्ट्रात 2000 कोटी पेंडिंग आहे। अजून चालकांवर ते दंडाचा ओझा चालकांवर आहे। त्यामुळे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने या चालकांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी असे जे पेंडिंग दंड आहे ते दंड माफ करण्यासाठी सरसकट सर्व दंड माफ करण्यात यावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आणि त्याचबरोबर परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त यांनाही निवेदनाद्वारे कळवण्यात आलेलं आहे की आज चालकांची हालत जी आहे दैनंदिन खराब होत चाललेली आहे। चालकांना आज दिवसभरची रोजीरोटी मिळत नसल्यामुळे आज काही चालक आत्महत्या केलेले आहे। या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर झालेलं कर्जाचा डोंगर थांबवण्यासाठी सरसकट ई-चलन दंड जेही थकीत आहे ते थकीत दंड माफ करण्यात यावा अशी विनंती घेऊन आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही निवेदन दिले आणि त्यांनी आम्हाला साथ देत वरिष्ठांशी बोलणं घालून जेही या प्रकरणी त्यांच्या हातात होईल ते आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्याबद्दल मी माननीय उपजिल्हाधिकारी यांचाही आभार मानतो आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचाही आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।